नमस्कार. विवेकानंद सरांनी खूप छान निवेदन केलं. अजून तुम्ही आणि मीही सर अजून आम्ही शिकतोय. आता आम्ही तळ्यात पाऊल टाकलंय. ते पाऊल आत्ताशी भिजायला लागले. हळूहळू नक्कीच. आणि तुम्ही म्हणताय मला चांगल्यापैकी जमायला लागले असं वाटते. नाही, खरंच छान जमायला लागले, खरंच. आणि हे योगिता मॅडम करू शकतात. मान्यवर आपले घोरपडे सर, खोत मॅडम आणि योगिता मॅडम, तसेच समोर जमलेले सर्वजण. मी प्राची फारणे, वसंत फारणे फाउंडेशनची सदस्य आहे आणि मी एक गृहिणी होते सर. मला पण असं काहीतरी शिकावं, काहीतरी करावं अशी इच्छा होती. ती खंत मी माझ्या मिस्टरांसमोर मांडली. आणि आमच्या GBF म्हणून एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमधनं योगिता मॅडमची ओळख झाली आणि त्यांच्या मार्फत मला या कार्यशाळेला यायला मिळालं आणि मी खूप काही शिकून गेले. मी भाषण शिकता शिकता कधी निवेदनाकडे वळले ते माझं मलाच कळलं नाही. आणि माझ्या घरी कार्यक्रम असतात, फाउंडेशन तर्फे कार्यक्रम असतात, खोत मॅडमना माहिती आहे आणि हे पाटील मॅडमना माहिती आहे. त्यामुळं ते कार्यक्रम घ्यायचे, कसे अटेंड करायचे, काय करायचं, याच्यासाठी मी योगिता मॅडमकडे शिक्षण घेतलं. आणि पहिल्यांदा महिला दिनाच्या कार्यक्रमाचं अँकरिंगचं काम माझ्या हाती आलं. घाबरत घाबरत मी केलं, पण मॅडमचा पाठिंबा आणि त्यांची शिकवण असल्यामुळं छानपैकी तो कार्यक्रम पार पडला आणि व्यवस्थित झालं. हे फक्त योगिता मॅडम करू शकतात असं मी सांगते सर तुम्हाला. आणि खरंच खूप छान आम्हाला मार्गदर्शन केले मॅडमनी. आणि आम्हाला शाळेत येताना खूप भीती वाटत होती, पण जसे जसे आमचे 2-3 दिवस होतील तसं जाताना मात्र अगदी हृदय भरून येत होतं की आता आपली कार्यशाळा संपणार आहे. आता आपले जे आमच्या मैत्रिणी मित्र जमले होते, आमच्या मॅडम होत्या, ते सगळे आता आपल्याला भेटणार नाही, त्याची खंत पण होती. पण जेव्हा समजलं की आता आपली कार्यशाळा संपली नाही, तर 10, 11, 12 तारखेला परत आणखी ही कार्यशाळा सुरू होणार आहे, तेव्हा खूप छान वाटलं की नव्यानं आपल्याला नवीन मित्रमैत्रिणी भेटतील, आपल्या मॅडम, आपल्या गुरुचं आपल्याला मार्गदर्शन मिळेल. आणि खरंच गुरुनी आपल्याला किती पण कोणी सांगितलं, मला माझे बाबा शाळेत असताना गणित शिकवायचे, पण ते त्यांची स्टेप बरोबर असायची. आणि पण मी म्हणायचे नाही, माझ्या मॅडमने असं नाही शिकवलं, असं शिकवलं. पण माझ्या वडिलांचं पण उत्तर तेच असायचं आणि माझ्या मॅडमने शिकवलेलं पण उत्तर तेच असायचं. हा फरक पडतो. गुरुनं शिकवलेल्या याच्यावर आपल्याला विश्वास असतो आणि आपण त्याच्यावर ठाम होतो आणि त्या विश्वासानंच आपण पुढे जात असतो. खरंच परत एकदा मी योगिता मॅडमचे धन्यवाद मानते, कारण त्यांनी आम्हाला ते स्टेज वापरायला दिलं, देहबोली शिकवली. एवढंच नाही तर काय बोलावं, कुठं बोलावं, कुठं थांबावं हे देखील शिकवलं. जे त्यांच्या मध्ये आहे ते सर त्यांनी आम्हाला भरभरून दिलं. खरंच त्यांनी त्यांच्याजवळ काय ठेवलं असं मला काय वाटत नाही. आणि हे जे आपल्याला त्यांनी ज्ञान दिले, त्या ज्ञानाचा आपण नक्की पुढे फायदा करू. आणि जे आपण गड आता चढायला सुरुवात केले, हळूहळू तो गड चढत चढत आपल्याला शेवटपर्यंत जायचंय. आणि प्रत्येकाच्या ह्याच्यात काय म्हणजे मनामध्ये विचार असतात किंवा काही कल्पना असतात, त्या सगळ्या कल्पना आपण एकत्र येऊन आणि एकजुटीने काहीतरी काम करायला चालू करूया. आपल्या कार्यशाळेला पण मदत होईल, आपल्याला पण त्याच्यातनं काहीतरी मदत होईल, शिकता येईल. आणि आपले पत्रकार सर आहेत, आपले स्वप्नील दादा आहेत, आपले छान छान फोटो वगैरे काढायला, आपल्या आठवणी जपायला. त्यामुळे ही कार्यशाळा अशीच चालू राहू दे. मी त्या कार्यशाळेसाठी शुभेच्छा देते आणि मी इथं थांबते. मी प्राची फारणे.